मैत्रिणींनी छानपैकी अशा शेंगदाणे बारीक गॅसवर मी खरपूस भाजून घेतलेले आहे। आता त्याचे आपण साल काढून घेणार आहोत। इथे पाहू शकता मैत्रिणींना तुम्ही शेंगदाण्याचे साल काढून घेतलेले आहे आणि इथे एक वाटी गूळ कटिंग करून घेतलेला आहे। तर आपण आता शेंगदाणे आणि गूळ एकत्रित मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत। हे इथं पाहू शकता मैत्रिणींनी मस्तपैकी आपण मिक्सरमधून आता काढून घेतलेले आहे। आता आपण याचे छोटे छोटे लाडू बनवूया। या पद्धतीने आपण सर्व लाडू बनवून घेणार आहोत। इथे पाहू शकता मित्रांनो किती सुंदर असे हे आपले लाडू तयार झालेले आहे शेंगदाणे आणि गूळ। एक सांगू का मैत्रिणींना, जेवढे बारीक गॅसवर तुम्ही खरपूस असे शेंगदाणे भाजून घ्याल ना, अर्धा पाऊण तास लागतो त्या गोष्टीला, पण तेवढीच चव जास्त छान येते ह्या लाडूंना। त्यामुळे मैत्रिणींना आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर, कमेंट आणि फॉलो करायला विसरू नका। तुम्ही फॉलो केल्याने तेवढंच मोटिवेशन मिळत राहते एक नवीन नवीन रेसिपी करण्याला, तर नक्की फॉलो करा।